भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली होती असा गौप्यस्फोट टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकरांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। दरम्यान केंद्र सरकारच शिंदेंना अटक करणार होतं, शिंदे कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना, शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून। ते काय सांगतात, खोटे बोलतात। भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे, किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं। त्यानुसार अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत। पण आज तुम्ही जेलमध्ये तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल, पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।